थांबा बघा आणि त्यानंतर खेळले आणि चौकार वसूल केलाय तो फलंदाज राकेश. 9 धावा. त्याला वाटलं वाईट बॉल जाईल, बॅट लावली, फाईन लेगला चौकार. क्रिश परमार श्याम मॅव्रिक्स जिंकले ना एक मॅच. दिव्यांश हो मस्त फिल्डिंग. तिसऱ्या धावासाठी धावतात. 3 धावा मिळतात राकेशला. राकेश खेळतोय 8 वर, विकी खेळतोय 4 वर. 12 बॉलर्सच्या हातामध्ये रनआउट करायचं होतं. जिथे सिंगल होती तिथे डबल आलेली आहे. विकी पालरेचा षटक संपलेला आहे. 14 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. त्या श्याम मॅव्रिक्स संघाचा क्रिश परमार याच्या षटकामध्ये 14 धावा. दिव्यांश टायटन आणि श्याम मॅव्रिक्स जैन प्रीमियर लीग. थंडी आता वाढत चाललेली आहे, गुलाबी थंडी आहे. लोणावळ्यामध्ये अगोदरच थंडी असते. स्वेटर आम्ही आणलं असेल कोणी कोणी, आता मला तर ब्लँकेट पण लागेल. मगनलाल चिक्की, पवना डॅम, भुशी डॅम. जोरदार अपील. 2 सिंगल आलेली आहे ती विकी पालेचा. आणि आता स्ट्राईक एंडला राकेश. बॉलर कोण आहे? बॉलर करून. स्ट्राईक एंडला विकी. वा मस्त फटका होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावा मिळतात त्या फलंदाज विकी पालेचा. 17 धावा धावफलकावर. करून ऑब्झर्व केले चेंडूला. चांगली फिल्डिंग. सिंगल नंतर लगेच डबल. तिसरीचा प्रयत्न होता पण थांबवलंय फलंदाजानं. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात त्या विकी. 19 पहिल्या षटकामध्ये 14 क्रिश परमार. त्याच्यानंतर करून गोलंदाजी करतोय. रिवर्स पुन्हा एकदा फुटबॉल. मस्त 3 धावा करता नाही, 2 तरी वाचवल्यात. तिसरी घेतात का? पुन्हा एकदा 2 धावा विकी पालेचा. 21 धावा इथे आपण पाहतो दिव्यांश टायटन या संघाच्या. 19 नो लॉस. शांत क्रिकेट. 21 जैन प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय तिसऱ्या पर्वामध्ये. सीझन 3. चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता. सिंगल मिळते विकी पालरेचा. 22 आतापर्यंत 8 धावा दिल्या आहेत त्या करून. बिनबाद 22. पुढे आले. जबरदस्त फटका. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा पुन्हा एकदा राकेशला. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती आपण पाहतोय 24. पहिल्या षटकामध्ये क्रिश परमारने दिल्या 10. दुसऱ्या षटकामध्ये 14 दिल्या क्रिश परमारने. करूनने दिल्या 10. धावसंख्या झाली होती 24. एकही अवांतर नाही आहे. राकेश खेळतात आतापर्यंत आपण पाहतोय 11 धावांवर आणि विकी पालरेचा 13 धावांवर खेळतात. 24 धावा. चला टाइमपास नका, मीटिंग नका घेऊ. टीम मीटिंग नको आता, आपल्याकडे वेळ नाही आहे टीम मीटिंग. आता आपले आपण पाहतो 9वी मॅच चालू आहे. अजून मला थोडे 6 मॅच असतील 15 मॅच म्हटलं तर. या मॅच नंतर गोलंदाज बॉलर्स नेम प्रितेश आणि स्ट्राईक एंडला फलंदाज विकी पालरेचा. 13 धावांवर खेळतोय प्रितेश गोलंदाज. चांगला चेंडू. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल के ऊपर कोई नंबर नहीं होता. रिवर्स. रिवर्स खेळला. सिंगल आली. 2 धावा मिळतात विकी पालरेचा. 15 वर. संघाची धावसंख्या 26.
26 नो लॉस. एकही विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये. चांगली फलंदाजी सुरू आहे. फाईन लेगला मारला चेंडू. तेवढी चांगली फिल्डिंग. 2 धावा धोक्याच्या होऊ शकतात. 2 धावा पूर्ण. विकी पालरेचा 17 वर. संघाची धावसंख्या 28. 28. दिव्यांश टायटन चांगली फलंदाजी करतात. 28 झाल्यात. यावेळेस स्ट्राईक एंडला विकी पालरेचा एकही चौकार नाही, पण सिंगल डबल एक ट्रिपल घेतलेली आहे. पुढे आले. फुटवर्कचा वापर केला. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असणे गरजेचं आहे. आणि इथे बॅट्समन आउट झाला बघा. धावत चाललं. असंच झालं पाहिजे. विकेट गेलेली आहे. विकी पालरेचा बाद झाला. चांगली बॅटिंग केली. धावचीत झाले. नवीन फलंदाज 29. रनआउट नव्हता ना अंपायर. स्वतःहून बाहेर गेले का. रिटायर्ड नाही होऊ शकत. मग तुम्हाला एक बॉल काउंट करावा लागेल ना. तसं नाही चालत. आणि परत एकदा आलेले आहेत ना मला तरी विकी पालरेचा परत आलेले आहेत मैदानात. धावसंख्या 29. 29. बॉलर्स प्रितेश. इकडे नाही तर तिकडे फलंदाज आता बाद झाले. ते विकी पालरेचा. विकेट क्रमांक 1 दिव्यांश टायटन. स्कोर मूव्स डाऊन टू 29. स्क्रीनवर आपण बघतोय. इकडे एन इव्हेंट आमचे दिसते. अंपायरचा पॅनल. जैन प्रीमियर लीगचं जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. बॅट्समन कोण आहे. बॅट्समन देवेश देवा. कॅप्टन देवेश देवा. देवेश. हो रिवाजचा चौकार. दुधारी तलवार. चले तो सामने वाले की गर्दन कटे, ना चले तो खुद की. आणि 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या झाले 1 बाद 33. म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा. 33 झालेल्या आहेत. दिव्यांश टायटन आणि एका बाजूला श्याम मॅव्हरिक्स. शेवटची ओव्हर लास्ट ओव्हर. श्याम मॅव्हरिक्स टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं दिव्यांश टायटन संघाला. दिव्यांश टायटन संघानं 1 विकेट गमावताना आतापर्यंत 33 केल्यात. म्हणजे 11 त्रिक 33. 11 धावांची सरासरी राखली. पण या धावा त्यांना पुरेशा होतील का. कारण इथे 64 हायस्ट आहे. 64 पण इथे 4 ओव्हरमध्ये केलेले आहेत. आणि त्या 64चा पाठलाग पण 65 केलेला आहे. अशा वेळेस या षटकामध्ये 17, 18, 15 धावा येणं गरजेचं आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी बॉलर आदी परमार. हो जबरदस्त फटका आमच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. फलंदाज राकेशचा चौकार. आणि धाव संख्या 37. 37. लॉस ऑफ 1 विकेट. दिव्यांश टायटन. फुटवर्कचा वापर पुढे येऊन खेळलेत. सिंगल मिळते राकेशला. 38. पुढे येऊन खेळतोय आता देवेश. संघाचा कर्णधार आहे दिव्यांश टायटन संघाचा. आधी परमारला चांगले चेंडू टाकावे लागतील. 38 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 4 बॉल बाकी आहेत.
रोहित ओसवाल ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. खरं तर अरविंद ओसवाल आमचे मोपाड्यातील आमचे व्यापारी, त्यांच्यामुळे हे निमंत्रण. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झाला तो देवेश. देवेश तिसरा हिट विकेट असेल या स्पर्धेतील. हिट विकेट झाला देवेश. विकेट क्रमांक 2. 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटची धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर दिव्यांश टायटन संघाचा 38. देवेश आणि विकी पालरेचा. विकी पालरेचा चांगली फलंदाजी केली, धावा केल्या आपल्या संघासाठी 17. रवी जैन आलेले आहेत जे किपिंग करतात. रवी जैन दिव्यांश टायटन संघाचे. थोड्या वेळाने मला असं वाटतं की बोबडी वळेल बोलताना, एवढी थंडी लोणावळ्यामध्ये. जाताना बाईकवर कसं जायचं हा विचार पडलाय. आधी परमार. रवी जैनने चांगला फटका खेळला. आल्या आल्या 2 धावात हा फटका त्यांना देऊन जातोय. 2 धावांनी 40 धावा दिव्यांश टायटन संघाच्या. 40 चेंडू हवेमध्ये. दुसरी धाव रवी जैन. 4 वर संघाची धावसंख्या 42. आणि शेवटचा आहे का बॉल. शेवटचा एक चेंडू टाकतोय तो आधी परमार. धावा झाला 40. चौका आला तर 44. सिंगल आली तर 41. डबल आली तर 42. डॉट आला तर 40. सिंगल आलेली आहे. डबल येते का. शर्यत लागले. रवी जैन जिंकले. 2 आल्या. तिसरी धावेसाठी धावतात. अजून पण बघत बसलेत. काय विकेट 2 घेतले. तिसऱ्यासाठी तिसऱ्या पंचांची घेतले का मदत नाही ना. विकेट आहे. विकेट आहे. फलंदाज बाद आहे. 42. तिसऱ्याला आऊट झालेला आहे. 42 झाल्यात. तिसऱ्याला फलंदाज बाद झाला राकेश. आणि आता 43 करायचे जिंकण्यासाठी त्या श्याम मॅव्रिक्स या संघाला. चव्वेचाळीस झालेले आहेत. 44 झालेत. माफ करा. बघा खेळाडूंचं बरोबर लक्ष असतं. पंचेचाळीस करायचे आहेत. मी चुकून 40 बोललो होतो. 45 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंगला राकेश होता. चव्वेचाळीस झालेले आहेत. 44 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 45 करायचे आहेत. अजूनही कोण जेवायचं वर बाकी असेल तर जेवण करून घ्या. 1-1.5 तासाने चहा आपल्याला लागेल थोडा.
श्याम हॅव्रिक्स मजबूत स्थितीमध्ये. लवेश डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन, मस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हाफ ड्राईव्ह केलं होतं चेंडूला, पण फलंदाज आपल्या क्रीज मध्ये आहे. लवेश 2 धावा घेतोय. 2 धावांनी धावसंख्या होती ती 14. पहिले षटक संपलं. डॉक्टर संजम धावा दिल्यात. एक वाईट बॉल आणि त्याच्यावर चौकार आला. धावा दिल्यात त्यांनी पहिल्या षटकामध्ये 14. आता जिंकण्यासाठी करायचे त्या 31 नाही 31 करायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 31. बोला. धनलक्ष्मी सुपर किंग आणि एमजी स्ट्रायकर. हा थोडासा मीटिंग घेऊ नका, ड्रिंक ब्रेक पण घेऊ नका, कारण भरपूर आपल्याकडे वेळ कमी आहे. धनलक्ष्मी आणि दुसरी टीम एमजी स्ट्रायकर टॉस करण्यासाठी या. बॉलर कोण आहे? रवी जैन. 2 धावा इथे मिळतात त्या गौतम. रवी जैन दुसरं षटक टाकतात. बोल्ड. इथे फलंदाज बाद झाला गौतम. त्रिफळाचीत बोल्ड झालेले आहेत रवी जैन. राहुल जबरदस्त फटका फाईन लेगला मिळतोय. चौकार. Dhanlakshmi won the toss. They choose for batting. बॉल किती? बॉल एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. श्याम हॅव्रिक्स 45 धावांचा पाठलाग करतोय. जबरदस्त फटका होता फॉलोथ्रू मध्ये बॉलर्सच्या दिशेने. Dhanlakshmi जिंकली टॉस. बॅटिंग करणार आहेत. टॉस विन धनलक्ष्मी. बॅट फर्स्ट. किती 2 रन घेतल्या? 2 कोणी गेले आधीने? 24 धावा पहिल्या षटकामध्ये 14. या षटकामध्ये 10. डॉक्टर संजम यांनी दिल्या. दिव्यांश टायटन संघाचे बॉलर्स त्यांनी दिल्या 14. रवी जैन यांनी दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 10. फलंदाज बाद झाला तो गौतम, ज्याने 6 धावा केल्या. श्याम हॅव्रिक्स लवेश 5 वर खेळतोय. आधी 6 वर खेळतोय. धावसंख्या झाली ती 24. आता जिंकण्यासाठी करायचे 12 चेंडू आणि 21. 12 गेंदे 21. 21 रिक्वायर्ड्स अँड बॉल्स रिमेनिंग 12. चांगली मॅच आपण पाहतो. जैन प्रीमियर लीग बोरीचं हे मैदान लोणावळ्याचं. बॉलर कोण आहे? बॉलर देवेश. लेग बाईक आहे. लेग बाईकची एक धाव. अवांतर धावा 8 होतात. 12 चेंडू 21 करायचे होते. आता 12 चेंडू मधले 1 चेंडू टाकलेला. 11 चेंडू आणि तो 20. 11 गेंदे 20. मॅच मगाशी पण मस्त 1 बॉल 1 ची जी मॅच होती. चेंडू हवेमध्ये. फिल्डिंग घेतला
पहिला सुटला, दुसऱ्यांदा घेतला, तिसऱ्यांदा बाहेर गेला, चौकार मिळतोय. तो फलंदाज आपण पाहतोय डावखुरा फलंदाज लवेश नॉन स्ट्राईक एंडला आधीने मारला ना, आधीने मारलाय चौकार. मात्र आता श्याम ॲव्हरिक्स धावांचा पाठलाग करतोय का? चेसिंग त्यांची चांगली इथे, मात्र रवी जैन याच्याकडे चेंडू सुटलाय. मगाशी त्याच्या गोलंदाजीवर जेव्हा बॉल सुटला तेव्हा थोडा रागावला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जेव्हा आपण बाहेरून काही बोलतो पण आतमध्ये गेल्यावर आपल्याला समजतं. पाण्यामध्ये मासा राहतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पुन्हा एकदा सिंगल. लवेश ठंडा करके खाने वाला खिलाडी आहे. खरं तर तुम्ही खेळपट्टीवर उभे राहिलात, सिंगल डबल घेतल्या, एकदा तुमची नजर बसली की तुम्हाला मॅच जिंकता येते. आधी पुन्हा 2 धावा डायरेक्ट हिट झाल्या, आवाज दॅट करतात, पण इथे धाव मिळते. 3 धावा मिळतात त्या फलंदाज कधी बाद झाला ना. धावसंख्या आपण पाहतोय 32, तिकडे 33 दाखवतोय, 33 33. आता एकच आहे. 33 धावा. बॅट्समन कोण आहे रे? क्रिश आहे का? क्रिश परमार. क्रिश परमार. 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आपण पाहतोय 35. आता करायचे आहेत 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा 24 होते, आता 35 झाले, म्हणजे 11 दिल्या ते देवेशनं. 11 रन तीसरे ओव्हर में. लास्ट ओव्हर 6 गेंदे 10 रन. पुन्हा एकदा मॅच मगाच सारखीच होते का? मगाशी जबरदस्त मॅच आपण बघितली होती. कुठली होती ती? श्याम ॲव्हरिक्स आणि बंटी रायडर्सची मॅच आपण बघितली होती. 1 बॉल 1 आली होती, डायरेक्ट हिट पण झाला होता. जबरदस्त दोन्ही बाजूने आग लागली होती. मॅच अशीच व्हायला पाहिजे, कोणी जिंको, मॅच टफ व्हायला पाहिजे. काही मंडळी आपण पाहतोय की दिव्यांश टायटनला सपोर्ट करत असतील, काही श्याम ॲव्हरिक्सला करत असतील, काही चांगल्या क्रिकेटला सपोर्ट करत असतील. खाली बसलेत बघा आमचे बॅट्समन. लवेश का? लवेश आहे. लवेश दम खातोय. 6 चेंडू 10 धावांची गरज. बॉलर कोण आहे? बॉलर गौतम गोलंदाजी करतायत. 6 गेंदे 10 रन जिंकण्यासाठी श्याम ॲव्हरिक्सला 6 गेंदे में 10 रन. 6 बॉल 10. चेंडू पाठीमागे चाललाय. रवी जैन पाठलाग करतोय, धावतायत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसरी होईल का? इथे मात्र धडपडतात. आपण पाहतोय 3 धावा पूर्ण केल्या आणि नो बॉलचा इशारा. 4 रन आलेले आहेत. 6 बॉल 10. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 गेंदे 6 रन. 5 गेंदे 6. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं 2 रन आल्यात. बॅट्समन कोण? 4 आल्यात. 9 बॉल आणि त्याच्यावर आल्या 3. क्रिश
नो बॉल होता नो बॉल होता का नो बॉल आणि त्याच्यावर 3. चांगला चेंडू होता. धावा झाले तर आपण पाहतोय 39. 6 रन करायचे आहेत. डबल अरे 3 धावा. 6 करायच्या होत्या 5 मध्ये, आता 4 मध्ये करायचे आहेत 3. 4 मध्ये 3. फिल्डिंग क्रिकेटमध्ये बॉलिंग बॅटिंगच्या बरोबर फिल्डिंग चांगलं करणं महत्त्वाचं असतं. मिस फिल्डिंग झाली कदाचित ही मॅच पण तुम्हाला गमवावी लागते की काय. 4 मध्ये 3 ची गरज आहे. आता गौतमला काहीतरी करावं लागेल कारण लवेश एक चांगला फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 2 मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. लवेश 4 चेंडू 3. आता 3 चेंडूमध्ये 2. 3 गेंदे 2 रन. मगाशी 3 बॉलमध्ये 3 ची गरज असताना झेल सुटला, नाही तर 2 मध्ये 3 ची गरज असती. 3 चेंडू 2 धावा. मस्त मॅच. जैन प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. दिमागदार सोहळा, जबरदस्त आयोजन. मिनी IPL आहे की काय असा प्रश्न पडलाय. जैन प्रीमियर लीग. 3 चेंडू 2. गौतम डॉट बॉल टाकावा लागेल. गौतम डॉट बॉल टाकला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवता आला नाही. दुसरी धाव आणि ते मात्र ही मॅच जिंकलेली आहे ती श्याम मॅव्हरिक्स. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. दिव्यांश टायटन तुम्हाला पण शुभेच्छा. 3 मध्ये 2. 3 बॉल मध्ये 2च पाहिजे होत्या. मॅव्हरिक्स कंपल्सरी चेसिंग आहे ना. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 2 बॉल मध्ये 1. गौतम शॉट जिंकली. मॅच पुन्हा एकदा श्याम मॅव्हरिक्सचे लक आहेत आणि ते मॅच आणि जिंकले चांगल्या फलंदाजीच्या जोरावर. नेक्स्ट मॅच धनलक्ष्मी सुपर किंग आणि MG स्ट्रायकर्स. या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच